ठाकरे बंधूंचा जागा वाटपाचा पेच सुटेना झालेला आहे। कारण युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा उद्यावर गेलाय का? आज एक पत्रकार परिषद होणार होती आणि ती पुन्हा हुकते की काय? कारण ठाकरे गट 145 ते 150 जागा लढण्याची शक्यता आहे, तर मनसे 65 ते 70 जागा लढू शकतात। राष्ट्रवादी 12 ते 15 जागांवर ठाम आहे। मात्र आज जी पत्रकार परिषद होणार होती त्या बैठकीमध्ये युती होणार होती असं जाहीर केलं जात होतं, असं म्हटलं जात होतं। मात्र तो मुहूर्त पुन्हा उद्यावर गेल्याचं कळतंय। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेले, अधिक माहिती द्याल। ठाकरे बंधूंच्या युतीच्या जागा वाटपाचा जो पेच आहे तो अजून काही सुटेना आहे। त्यामुळे आज जी घोषणा होणार होती त्याचा मुहूर्त आता उद्यावर जाण्याची दाट शक्यता आहे। कारण शिवडीचा जरी वाद मिटला असला, दादरचा वाद मिटला असल्याची माहिती मिळते, मात्र विक्रोळी भांडूप या जागांवरील वाद आहे तो अद्यापही तसाच आहे आणि तो सोडवण्याचे प्रयत्न आज देखील केले जातील। परंतु याशिवाय दादर माहीम आणि शिवडीचा जो वाद मिटवत असताना ज्या जागा सुटल्या होत्या त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते नाराज झालेले आहेत। ते नाराज झालेले कार्यकर्ते काल शिवतीर्थावर आलेले होते। मातोश्री त्या ठिकाणी देखील बैठका झाल्या या विरोधात, या सगळ्या संदर्भात, आणि त्यामुळे एक नवं टेन्शन किंवा एक नवं संकट आता ह्या दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीवर आलेले आहेत। नाराज झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्या भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।